खिचडी आपली तयार झालेली आहे. नक्कीच ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आणि खिचडी ही सर्वांची आवडती डिश आहे. नक्कीच ट्राय करा. नमस्कार. असं आपण खिचडी बनवणार आहोत. त्यासाठी आपण हे तांदूळ घेतलेत. हे तांदूळ आपले अर्धा किलो आहे. आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. हे स्वच्छ धुवून घ्या. या तांदळामधलं पाणी आपण काढून घेतलेलं आहे. आता आपण इकडे गॅसवरती खिचडी बनवूयात. इकडे गॅसवरती आपण हे कुकर ठेवले आणि हे तेलही घातलेलं आहे. आपण हे तेल गरम झाले. यामध्ये आपण ही मोहरी घालत आहोत. हे जिरं, यामध्येच आपल्याला हे लसूण पेस्ट घालायचे. हे मिक्स करून घ्या. हा कट करून घेतलेला बटाटा घालायचा. हे वाटाणे हे मिक्स करून घ्या. यामध्येच आपल्याला हे हळदी पावडर घालायचे. हे चवीनुसार मीठ, हे जिरं पावडर आणि धने पावडर हे मिक्स आहे. 1 चमचा घालायचं. ही हिरवी मिरची घालायची. ही थोडीशी कोथिंबीर. हे मिक्स करून घ्या. आता आपल्याला यामध्ये हे तांदूळ घालायचे. हे आपण गरम पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत. हे झाकण आता आपण काढून घेऊया. आणखीन एकदा याला मिक्स करूया. पाहू शकता अगदी हे तांदूळ असे कोरडे झालेले आहेत. आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचे. हे आपण इकडे गरम पाणी बनवलेलं आहे. हे घालूया. हे पाणी घालून झालेलं आहे. आता हे मिक्स करूया. हे आपले तांदळाची अशी उकळी आल्याच्या नंतरच याला आपलं कुकरचं झाकण लावायचं आपल्याला. आणि यामधून अशी उकळी येत आहे म्हणजे आपले तांदूळ एकमेकाला असे चिकटणार नाही आहेत. असे सुटसुटीत असं आपली खिचडी किंवा भात होऊ शकतो. हे आता आपण झाकण लावून घेऊया. हे झाकण लावल्याच्या नंतर आपण याला मीडियम गॅसवरती याच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत. या आपल्या 2 शिट्ट्या काढून झालेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता आपण हे कुकर साईडला ठेवूयात आणि याची वाफ गेल्याच्या नंतर आपण याचं झाकण काढूयात. हे आपण कुकर साईडला उतरवून घेतलेलं आहे आणि याची वाफ गेल्याच्या नंतर आपण याचं झाकण काढूयात आणि नंतर पाहूयात की आपली खिचडी अशी सुटसुटीत झाली आहे किंवा नाही. या कुकरची आता वाफ गेलेली आहे. आता पाहूयात आपण याचं झाकण काढून. यावरती ही थोडीशी कोथिंबीर घालूया.
ही खिचडी आपण पाहूयात. एकदा हे मिक्स करून घेऊ, म्हणजे ही कोथिंबीरीसुद्धा सगळीकडे पसरेल आपली. हे पाहू शकता, अगदी ही सुटसुटीत अशी खिचडी तयार झालेली आहे. नक्कीच ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. अगदी आपल्या खिचडी म्हणलं कोणालाही आवडते. नक्कीच ट्राय करा.